नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। आता घेऊया टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा। बिहारमध्ये नितीश कुमार की तेजस्वी यादव आज होणार स्पष्ट। बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा आज निकाल। थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात। सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अहिल्यानगर दौऱ्यावर। पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। नोएडा येथे सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांची भेट घेणार। महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करणार। रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांची थेट फडणवीसांना तक्रार। खेड नगर परिषदेला जागा वाटप मान्य नसल्याची तक्रार। जागा वाटपात भाजपाच्या वाट्याला फक्त 3 जागा। योगेश कदमान विरोधात व्यक्त केली थेट नाराजी। वर्ध्यात ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना अडचण। निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारावा। शिवसेना करणार निवडणूक आयोगाकडे विनंती। मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेसची आघाडी नाही। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी नाही। मनपा निवडणुकीबाबत मात्र वेट अँड वॉचची भूमिका। रत्नागिरी जिल्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून आढावा बैठक। निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन। रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 विकास कामांचं भूमिपूजन। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन। नाशिक कुंभमेळ्याला सुद्धा आता खूप लोक येतात आणि सर्व व्यवस्था चोख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सर्व भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्य व्हायला हवी। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कुंभमेळ्यामुळे जगात नाशिक त्र्यंबकेश्वरचं नाव होतं। कुंभमेळ्याला 5 पट जास्त भाविक येतील असा अंदाज। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशकात 20,000 कोटींपेक्षा जास्त कामं हाती घेतली आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। राज्यातील सगळ्यात मोठी इमारत नाशिक झेडपीला प्राप्त। इमारतीसारखा नाशिक जिल्हा परिषदेचा कार्यभार सुंदर व्हावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नाशिक आधुनिक प्रकारचं तयार करायचंय। पुढची 25 वर्ष कामं राहिली पाहिजेत अशी कामं करायची। अधिग्रहण करावं लागलं तर चांगला मोबदला देऊ। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। वर्षा निवासस्थानी भाजपाची रात्री उशिरापर्यंत बैठक सत्र। देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, बावनकुळे यांच्यात बैठक। भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे सुमारे 60% उमेदवार निश्चित। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथिला यांचा मुंबई पालिकेच्या तयारीकरता विशेष दौरा। अनेक कार्यकर्त्यांसोबत मालाडमध्ये शिबिराचं आयोजन। अमरावतीतील आयआयसी बॅनर प्रकरण। प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार। एमआयएमचे माजी नगरसेवक रफिक खान यांची प्रतिक्रिया। विचारा, इस्लाम प्रकाराची कसून चौकशी करा। दोषींवर तातडीनं कारवाई करा। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पोलीस आयुक्तांना आदेश। शिवसेनेने 16-4 फॉर्म्युला स्वीकारत युतीत यावं। मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप शहर मंडल अध्यक्ष बाबा मुंडकर यांचं आवाहन। पालिकेत ठाकरेंचा नाही, जनतेचा सेवक हवा। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांना मोठा झटका। महामंत्री जुनेद खान यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात करणार पक्षप्रवेश। भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची अधिकृत घोषणा। माजी आमदार अनिकेत तटकरेंनी केली घोषणा। मंत्री भरत गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात तटकरेंचे डावपेच। हल्ला करणाऱ्या बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करा। वनमंत्री गणेश नाईकांकडून शूट अँड साईटचे आदेश। सोलापुरात महायुतीत कुस्ती आणि मवियाद बिघाडी। कुर्डुवाडी नगर परिषदेत शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी एकत्र येणार। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेने कसली कंबर। एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार प्रभारी यादी जाहीर। अनेकांना मिळाल्या जबाबदाऱ्या तर अनेकांचे पत्ते झाले कट।
नाशिकच्या नव्या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन। यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी आणली चिल्लर। काँग्रेस कुठेच निवडून येईल असं वाटत नाही, खासदार धनंजय महाडिक यांची टीका। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शिवाजी पाटील नाराज, धनंजय महाडिक यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराचे घेतले दर्शन, मंदिरासह रामकाल पथ आणि सीता गुफाची केली पाहणी। सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतींचा पहिला टप्पा पार पडला। डॉक्टर संदीप काटे यांनी दिली मुलाखत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमीवर अभिवादन कार्यक्रम, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं निमंत्रण पत्र। काँग्रेस कुठेच निवडून येईल असं वाटत नाही, खासदार धनंजय महाडिक यांची टीका। टिपाणी चिन्ह गोठवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो, प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। आपल्या प्रवक्तेपदाबाबत अजित पवार अनभिज्ञ, रुपाली ठोंबरे यांचं वक्तव्य। आपल्यावरील गुन्ह्यासाठी आमच्याच पक्षातील नेत्यांचे फोन, रुपाली ठोंबरे यांचा आरोप। सिल्लोडमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर सत्तार यांच्या प्रचारार्थ आता काढण्यात आली पदयात्रा। पदयात्रेमध्ये महिलांनी अब्दुल समीर यांचं औक्षण करून केलं स्वागत। जळगाव आगामी निवडणुकीच्या तोंडावर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अण्णा भापसे आणि जिजाबाई भापसे यांचा शिवसेनेत प्रवेश। वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिकांवर आम्ही लक्ष ठेवून ओबीसींच्या जागा दुसऱ्याला दिल्या तर बंडखोरी करा, लक्ष्मण हाके यांचं आवाहन। आगामी निवडणुकीवर हाकेंची प्रतिक्रिया। वर्ध्यातील आर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी काँग्रेसकडून प्रणोती प्रकाश जयसिंगपुरे यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। निवडणुकीत महायुतीत पूर्ण समन्वय राखला जाईल असं या ठिकाणी मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे। मवियाकडून हुस्नोबानो खलिफे यांच्या नावाची आता चर्चा सुरू आहे। राजापूर नगर परिषदेमध्ये या ठिकाणी तयारीला वेग आलेला पाहायला मिळतोय। राजापूर नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता मवियाकडून हुस्नोबानो खलिफे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। 20 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवणार आहेत। मावळच्या राजकारणात भूकंप, नगर परिषदेची निवडणुकीसाठी तळेगाव दाभाडेमध्ये युती पॅटर्न, लोणावळा आणि वडगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। भाजपाच्या विरोधात नांदुरात नवी आघाडी, नांदुरात विकास आघाडीचा प्रयोग। मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, 50% महिला आरक्षण जाहीर, 22 जागा मागास प्रवर्गासाठी राखीव। मिटकरींचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये, मिटकरी म्हणतात आपण आता वैयक्तिकरित्या समाधानी, प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीत मिटकरींचं नाव नसल्याने उलटसुलट चर्चा। आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली जाहीर। दिव्यांगांना छळले तर शिक्षा होणार, दिव्यांग कल्याण विभागाने जाहीर केला निर्णय। दिव्यांगांवर होणारे छळ, हिंसा, शोषणाविरोधात संपूर्ण राज्यभरात लागू होणार समान पद्धत।
प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी ब्लॉकची मागणी प्रलंबित, रेल्वेकडून ब्लॉकचं नियोजन रखडलं, ब्लॉक विना काम करणं अशक्य. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना आज पुरस्कार प्रदान होणार. मुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार. नोएडा येथील राहत्या घरी सुतार यांना दिला जाणार पुरस्कार. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन्ही आरोपी अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आरोपींचे वकील शुक्रवारी उच्च न्यायालयात जाणार. अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम. दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 3,000 तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ. सोन्याचा दर जीएसटीसह 1,30,000 रुपये तर चांदीचा दर जीएसटीसह 1,70,000 रुपये. बीड पोलिसांची वाहतूक शिस्तबाबत मोहीम. 1,340 वाहन चालकांवर कारवाई. 11 लाखांचा दंड वसूल. अमरावतीत इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक. पदाधिकारी शहर पोलीस आयुक्तांच्या भेटीला. आयुक्तांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. पिंपरी चिंचवडमध्ये शासकीय जमीन विक्री घोटाळा. ताथवडेमधील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री. हेरम गुपचूप नावाच्या व्यक्तीने केली परस्पर विक्री. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर. कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची 3 ठिकाणी छापेमारी. 18,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार अशी चर्चा. आपल्याला काहीही बोला पण आपल्या मुलीचा काय दोष असा सवाल. इंदुरीकर महाराज ट्रोलिंगवर आता कंटाळले. लेकीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज ट्रोल. इंदुरीकर महाराजांनी कॉमेडी शो सुरू करावे. तृप्ती देसाईंचा इंदुरीकर महाराजांना खोचक सल्ला. अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचे काम लवकरच टेक ऑफ घेणार. धावपट्टीच्या विस्तारासाठी आवश्यक भूसंपादन निधीला मान्यता. पुण्याच्या हवेलीतल्या सहाय्यक दुय्यम निबंधकाचा निलंबित. या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची जमीन गैरव्यवहार प्रकरणी कारवाई. महसूल मंत्री बावनकुळेंनी दिले निलंबनाचे आदेश. अमरावतीच्या मेळघाटामधील दुर्गम भागात रस्ते नाहीत. गर्भवती महिलेला चादरची झोळी करून पोहोचवलं दवाखान्यात. उपचारानंतर महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती व्यवस्थित. मुंबईत कचरा संकलनाच्या गाड्यांमध्ये भ्रष्टाचार. निकृष्ट दर्जाच्या गाड्यांमुळे कर्मचाऱ्यांना त्रास. अद्यापही पालिकेची कारवाई नाही. कर्नाटकात ऊस दराचं आंदोलन पेटलं. समीरवाडी साखर कारखान्यात ट्रॅक्टर्स पेटवले. 4 तालुक्यात जमावबंदी. लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड. पंचनामे झाले मात्र अद्याप अनुदान मिळालं नाही. अनुदानाच्या मागणीसाठी नागरिकांचं तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन. पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ. कारखाना सहयोगी तत्वावर दिल्यानंतर पहिल्यांदाच गळीत हंगामाचा शुभारंभ. परभणी कापूस वेचणीला सुरुवात. बाजारात कापसाला 7,000 रुपयांचा दर. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मंजूर. 3 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत मंजूर. दिल्लीतल्या हल्ल्याचे पुण्यात पडसाद. हल्ल्याच्या निषेधार्थ पतित पावन संघटनेचं आंदोलन. स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर आंदोलन. लाल किल्ला परिसरातील स्फोटाची तीव्रता इतकी की अनेक जणांचे अवयव विखुरले. लाल किल्ल्यापासून 300 मीटर दूर सापडला मानवी हात. पुणे शहरात भीषण अपघात. नवले पुलावर घडला अपघात. 8 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रिजवर. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. पिंपरी चिंचवडमध्ये शेतकऱ्याच्या नव्या थार गाडीत वारंवार तांत्रिक बिघाड. शोरूम विरोधात शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन. अनोखा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्यातील नवले ब्रिजवर 3 गाड्यांचा भीषण अपघात. अपघातात वाहनांना आग. घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू.
कल्याणनगर महामार्गावर बिबट्याची दुचाकीवर झडप, हल्ल्यात शेतकरी जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. हल्ल्यानंतर बिबट्या पसार. चांदोडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन. गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या. बिबट्याचे पशुधनावरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ. बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्यांचा मृत्यू. शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत. वाघाळे परिसरात शेतकऱ्यांचं नुकसान. बुलढाण्यामध्ये वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांची लागवड नष्ट. शेतकरी चिंतेत. प्रशासनाने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापुरात पकडलेल्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. रात्रभर वैद्यकीय तपासणी करत निगराणीखाली ठेवलं होतं. पुण्यातील ज्येष्ठ महिलेची 99 लाखांची फसवणूक. ईडीचं खोटं पत्र दाखवून फसवणूक. अर्थमंत्री सीतारामन यांच्या नावाने बनावट वॉरंट दाखवत फसवणूक. पिंपरी चिंचवडमधील नितीन गिलबिले हत्या प्रकरणी सीसीटीव्ही समोर. नितीनच्या मित्रांनीच गोळी झाडून केली हत्या. बीड बस स्थानकात चोरी करताना आरोपीला अटक. नागरिकांनी दिला चोप. चोरीच्या घटना वारंवार घडूनही सुरक्षेच्या उपाययोजनाकडे दुर्लक्ष. ईडीची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई. 12,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेपी इन्फ्राटेकच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक. कल्याणमध्ये आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून फिरणाऱ्या आरोपीला गजाआड. कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पोलीस बनण्याचं लग्न जमवण्यासाठी केलं कृत्य. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधी मोहीम. 2.38 कोटींचं मेफेड्रॉन जप्त. 2 आरोपींना अटक. नाशिकच्या सुरगाण्यात महसूल विभागाची कारवाई. धान्याच्या काळ्या बाजाराचे गुजरात कनेक्शन उघड. 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडच्या वाहेगाव येथील नदीपात्रात इंजिनच्या मदतीनं अवैधरित्या उपसा. महसूल विभागाकडून उपशासाठी वापरलेले 4 इंजिन आणि 20 तराफे नष्ट. सांगलीच्या कारागृहातील कैद्याचे पलायन. शहर पोलिसांकडून पसार कैद्याचा शोध सुरू. क्षुल्लक कारणावरून व्यापारी तरुणाचा राडा. पिंपरी चिंचवडच्या ताथवडे परिसरातील घटना. वाकडमध्ये व्यापारी तरुणाचा राडा. मुंबई लोकलचं बनावट तिकीट तयार करून रेल्वेला फसवण्याचा प्रयत्न. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चातुर्यामुळे रंगेहात पकडला गेला. व्यापारी समीर मोदी याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल. अत्याचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र. साईबाबांच्या दर्शनामुळे अंध मुलाची दृष्टी आल्याचा दावा. उत्तराखंडमधून आलेल्या सेन कुटुंबाचा दावा. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. अंनिसचं आवाहन. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.